शेवटी जे व्हायला नको होतं तेच झालं. मग आता त्याचा लई जास्त विचार करायला नको म्हणलो आणि डायरेक्ट गाडी घेऊन कने गावाकडे आलो. गावात आल्यावर सगळ्यात पहिला 5 किलो मेथीच्या भाजीचं बी घेतलो आणि ते सगळे घेऊन त्यांनी कने डायरेक्ट माझ्याकडे आलो. आता भाजी टाकायची म्हणल्यावर सगळ्यात पहिला एका पाटीत असं बिया वतलो आणि नंतर त्या संग कने DAP मिक्स केलं. आणि आता ही भाजी टाकायची होती ती म्हणजे शाळू पेरलेलं तिथं, कारण जेवढं शाळू पेरलेलं त्यातलं 30-40% मधलं जर उगवलंच नाही. त्यामुळे आता त्याचा लई विचार करत बसण्यापेक्षा त्यात सरळ भाजी टाकून घ्यायचं म्हणलं. आणि मग नंतर टाकायला चालू केल्यावर जेवढं होईल तेवढं 4-5 किलो मध्ये सगळं टाकून घेतलं. आणि मग सगळी भाजी तीन टाकून झाल्यावर तर त्याच्यावर खोऱ्यानं असं माती वाढायची होती. जेवढी खोऱ्यानं माती वाढायचं सोपं वाटायला पण हे करायला लय अवघड झालं. त्याने असं ऊन एक लय वाईट पडायला, तरी पण कसतरी करून 2-3 तासात सगळे खोऱ्यानं असं माती वाढून घेतलं. त्याने विषय म्हणजे ते सगळं खोऱ्यानं असं हे करूपर्यंत सगळ्या हाताला असं फोड्या उठलेल्या. पण आता ते केल्याशिवाय तर काय पर्याय नव्हता. त्यामुळे आता राहू दे म्हटलं आता पाणी पाजून घेऊया. मग असं सगळ्या पैपातीन जोडून असं मोटर चालू केलं आणि असं विहिरीचं पाणी असल्यामुळे असं 2-2 साऱ्यानं सोडलेलो. त्याने असं ऊन एक लय पडायला, त्यामुळे आता टोपी घातल्याशिवाय तर काय पर्यायच नव्हता. नंतर मग आता ह्याला पाणी पाजायला लय उशीर लागला नव्हता. तेवढंच 1 तासाभरात कने सगळं पाणी पाजून संपवलेलं. मग आता इथलं सगळं पाणी पाजून झाल्यावर आता शाळाला पाणी पाजायचं होतं, कारण यातलं 60% शाळा होतं ते चांगलं उगवलंय. मग आता ह्याला पण पाणी पाजायला चालू केलं. पण आता एवढं सगळं आवरलं मला 12-12:30 वाजलेलं आणि लाईट पण 3 वाजता जाणार होती. त्यामुळे आता भराभरा कने पाणी पाजून घेऊया म्हणलो. त्याने असं ऊन एक लय पडायला, त्यामुळे असं गारवण्यासाठी कने एक ऊस एक खाल्लो. आणि मग नंतर आता एवढं सगळं पाणी संपवायला मला 2-2:30 वाजलेलं. पण शेवटी 2-2:30 वाजेपर्यंत सगळी एकदाची कामं संपवलो. नंतर मग 3 वाजेपर्यंत सगळं आवरून कने जेवायसाठी घरला निघालो.